जिल्ह्यातील 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं 2 मार्च रोजी जिल्ह्यातील 4थी आणि 7वी इयत्तेतील 10,000हून अधिक विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे। पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे। 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता वाढीसाठी ही प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येत आहे। या संदर्भात शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली असून झूम मीटिंगद्वारे परीक्षेच्या नियंत्रण ठेवून ही परीक्षा पार पडणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सराव अधिक चांगल्या प्रकारे व्हावा आणि या परीक्षांमध्ये चांगल्या पद्धतीची पूर्वतयारी करून घेता यावी याच्यासाठी यावर्षीपासून आपण इयत्ता 4थी आणि 7वी या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर प्रज्ञाशोध परीक्षा घेत आहोत। या प्रज्ञाशोध परीक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या 2 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील साधारण 10,100 पेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेमध्ये प्रविष्ट होणार आहेत। जिल्ह्याभरामध्ये या परीक्षेसाठी आपले प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकूण 39 परीक्षा केंद्र आपण याच्यासाठी नियोजित केलेली आहेत। जिथं परीक्षा सुरू आहे त्या प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये झूम मीटिंगच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये लिंक देऊन ते इथल्या कंट्रोल रूमला जोडणार आहोत। म्हणजे प्रत्यक्ष वर्गामध्ये कशा पद्धतीनं परीक्षा सुरू आहे या बाबतीमध्ये इथल्या कंट्रोल रूमला सर्व बाबी तपासता आणि पाहता येतील। तर परीक्षा स्वच्छ आणि पारदर्शी वातावरणामध्ये व्हावी याच्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीपजी जंगम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही परीक्षा चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या वातावरणामध्ये घेण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी केलेली आहे। सर्व पालकांना आणि शिक्षकांना माझं असं आवाहन आहे की आपण या परीक्षेसाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नियोजित वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर व्यवस्थितपणाने पोहोच करावा आणि परीक्षा चांगल्या वातावरणामध्ये देण्यासाठी